प्रिन्स मूवीज. थँक्यू सो मच मनीषजी पाटील सर. थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर. भरपूर चांगलं समालोचन दरम्यान ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असेल अध्यक्ष चषक 2023-24च्या भव्य दिव्य पर्वामध्ये. डे 4 नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येत आहे. पाहायला मिळेल आपल्याला न्यू सिद्धिविनायक अंजूर विपक्ष आई गावदेवी येवई ही बॅटल दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या 3 दिवसांमध्ये ज्या भरपूर साऱ्या घडामोडी घडल्या त्यांविषयी देखील थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कारण गेल्या 3 दिवसांमध्ये देखील भरपूर चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चौकारांच्या हॅट्रिक तब्बल जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये कंप्लीट झाला. विशालजी 6 कंप्लीट झाला. त्यामध्ये प्रणय पाटील, परेश गोराटकर, केतन पाटील, विवेक पवार, प्रणय चौधरी, भरपूर चांगली बॅटिंग या सर्व बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सिक्सर हॅट्रिक देखील भरपूर सारा आपल्याला पाहायला मिळाला. चला विनंती करतोय फिल्डिंग इथनं लावून घ्यायची आहे लगेच. टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर विनंती असेल लगेच फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. आफ्टरनून सेशन आणखीन एक चांगली लढत या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अध्यक्ष चषकासह हे पर्व आणि आजचा हा 4था दिवस. सकाळच्या सत्रापासून देखील आपण भरपूर चांगलं क्रिकेट या 14 दिवसामध्ये अनुभवलं आणि यापुढील जी बॅटल आपल्याला अनुभवायला मिळणार आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर विपक्ष येवई ही बॅटल. येवई संघाचा देखील परफॉर्मन्स चांगला राहिला आजच्या दिवसामध्ये. चला अंजूर संघ विनंती असेल की फिल्डिंग लावून घ्या कारण शेड्यूल फार मोठा आहे. भरपूर साऱ्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्या आहेत. सो विनंती असेल लगेच फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. येवई संघ प्रथमतः फलंदाजी करताना दिसेल. अंजूर संघ आपल्याला दरम्यान प्रथमतः फिल्डिंग करताना दिसणार आहे. 4 षटके हा सामना. अगदी या अगोदर आपण बघितलं की दोन्ही संघांनी भरपूर चांगला खेळ दाखवला. एक एक मॅच त्यांनी जिंकलेली आहे. आता या दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये कशा प्रकारे ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगेल. कारण दोन्ही संघांविषयी सांगायचं झालं तर दोन्ही चांगल्या कॅलिबरच्या टीम आहेत. चांगला परफॉर्मन्स आज ऑल ओव्हर ते भिवंडी विभागामध्ये देत आहेत. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समीर आणि त्यांच्या समेत राहुल आपल्याला पाहायला मिळेल. ज्या राहुलने या अगोदरच्या मॅचमध्ये देखील इम्प्रेस केलं होतं. फार चांगली बॅटिंग त्याने केली होती आणि तोच राहुल दरम्यान ओपनिंगला येतो. 4 ओव्हरची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला अंजूर संघ जास्त वेळ विलंब न करता फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. सो यस लेट्स प्ले. न्यू सिद्धिविनायक अंजूर विपक्ष येवई ही बॅटल आता आपल्याला पाहायला मिळेल. पॉवरप्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये तयार होतो. गोलंदाज सुदर्शन पाटील एक अनुभवी गोलंदाज. अनेक वर्षांपासून या खेळाडूचा देखील खेळ आम्ही बघितला. भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने हा गोलंदाज करतो आणि या मॅचमध्ये देखील तशाच प्रकारे अपेक्षा त्याच्याकडून नक्कीच असतील. सो दोन्ही संघांना देऊया विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर समीर आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुदर्शन. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्लॉक करायचा होता. अपील देखील इथं केली गेली. एक सिंगल रन दरम्यान इथनं कंप्लीट केली जाईल. यस बॅटचा आय थिंक संपर्क होता. कडा लागली होती. एक सिंगल रन दरम्यान इथं कंप्लीट केली गेली. या एका धावेच्या मदतीने ऑफ द मार्क होतो फलंदाज समीर. राहुल आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या राहुलने या अगोदर देखील इम्प्रेसिव्ह बॅटिंग दरम्यान केली होती.
येस बघा, प्रत्येकी टीमसाठी सूचना की टायमर सेट आहे, तुम्हाला वेळेवरती 4 षटकं टाकायचीच आहेत. कारण या स्पर्धेमध्ये शिस्त पद्धत, नियमांचं पालन करणं या गोष्टीला फार महत्त्व आहे. राऊंड द विकेट, फुलर लेंथ होता, फ्लिकचा हा फटका, एक सिंगल आणखीन इथनं घेतली गेली. धावफलक 2 वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि 4 ओव्हरचा सामना. त्या अनुषंगाने जर विचार केला तर 4 ओव्हरमध्ये बघा, जर आपण ग्रामीण क्रिकेटचा स्पेशली विचार केला विशालजी, तर 40+ 45 मे बी 50 एक चांगला टोटल मानला जातो. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवात फार मॅटर करणार आहे. फिल्डिंगमध्ये देखील आता भरपूर सारे चेंजेस केले जातात. एकविरा पिंपलनेर, नॅन्सी 11 निंबवली, बंटी 11 भरोडी, हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर, या 4ही संघांच्या संघनायकांनी संपर्क साधा. विनंती असेल, अपील इथनं केली गेली बट अंपायर्सने इथनं नकारलं. सध्याच्या घडीला अंपायर्स आपण पाहू शकता, परेशजी महाजन सर, त्याचप्रमाणे केणे सर, कृष्णा केणे सर, बेस्ट अंपायर्स. फार चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. क्वालिटी स्पर्धा आहे आणि क्वालिटी आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आणि या सन्माननीय हेमंतजी पाटील दादांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. हा बॉल देखील लिव्ह केला कारण लाईन पाहावी लागेल. अंपायर्स देखील तीच आम्हाला गोष्ट सांगतात की लाईन खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, बेनिफिट घ्यावा लागेल. फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत, फक्त 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, तो देखील एक लॉंग ऑनला फिल्डर, एक डीप मिड विकेटला फिल्डर आहे, त्याचा फायदा घ्यावा लागेल. अडबा बाटने फटका केलायचा होता, अपील देखील दरम्यान इथनं केली गेली. अंपायर्स सांगतात पुन्हा एकदा लाईन खराब, आणखीन एक अतिरिक्त रन इथनं मिळेल. धाव फलक या एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे 4 वरती. 4 ऑन कार्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. सुरुवातीचा उल्लेख मी का केला, कारण जेव्हा तुम्ही फर्स्ट बॅटिंग करता, स्टार्ट जर चांगला मिळाला ना, तर त्यानंतर 4 षटकांमध्ये एक चांगला टोटल बनवला जाऊ शकतो. कोणत्याही विभागामध्ये जा, फर्स्ट ऑफ ऑल तुमचा स्टार्ट मॅटर करतो. कारण चांगली सुरुवात जर झाली तर ती सुरुवात तुमचा मनोबल वाढवते. यावेळेस देखील सातत्याने बघा वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा हा प्रयत्न आता चुकीचा ठरतो. बघा आयुष्यामध्ये चुकी करणं हे चुकी नाही आहे, खरं अर्थाने एक चूक वारंवार करणं ही सर्वात मोठी चूक आहे. लास्ट 3 बॉल जर आपण बघितले, वाईट वाईट वाईट, फुलर लेंथ होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. मिड ऑफचे फिल्डर मिड ऑन पर्यंत पोहोचले. एक सिंगल दरम्यान पूर्ण केली जाईल. कारण बघा मिस्टेक क्रिकेटच्या पतलावरती सर्वांच्या माध्यमातून घडतं. असं एकही खेळाडू नसेल की त्याच्या माध्यमातून कधी मैदानाच्या आतमध्ये मिस्टेक नसेल झाली, सर्वांच्या माध्यमातून होतात. पण त्या मिस्टेक नंतर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणणं देखील गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट आता आपण म्हणू शकतो की सुदर्शनने केली, लाईन चेंज केली आणि एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली गेली. आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला राहुल पाहायला मिळेल. स्टेप आउट झाला, अगदी फॉलो केलं होतं सुदर्शनने राहुलला. बघितलं जसा स्टेप आउट झाला, बॉल देखील अगदी फुलर लेंथ टाकला. आणखीन एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली जाईल. या पहिल्या षटकामध्ये बघा जर वाईट चेंडू सोडून दिले ना, तर त्यानंतर सुदर्शन पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली. मी उल्लेख केला होता की अनुभव भरपूर साऱ्या वर्षांचा या खेळाडूकडे आहे, चांगली गोलंदाजी तो अनेक वर्षांपासून न्यू सिद्धविनायक अंजूर क्रिकेट संघासाठी करतो. आणि या मॅचमध्ये देखील पहिल्या षटकामध्ये सुदर्शन पाटील यांची चांगली सुरुवात. हा बॉल देखील सोडून दिला, लाईन खराब, अतिरिक्त रन. या षटकामध्ये बघा विशालजी हा 4था वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन्स. जेव्हा शेवटी मॅचचा निकाल लागण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा याच एक्स्ट्रा रन्स टीमला मागात पडतात. 4 एक्स्ट्रा या पहिल्या षटकामध्ये गेल्या. धावफलक 8 वरती आहे. आडव्या बॅटने लॉफ्टेड फटका, बॉल अब्यामध्ये फिल्डर पोहोचतात. अप्रतिम फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. जे फिल्डर डीप मिड विकेटला उपस्थित होते, मयूर नाईक होते, त्यांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम फिल्डिंग राहिली, रन्स आपल्या टीमसाठी वाचवल्या. आणि दरम्यान अशा प्रकारे फर्स्ट ओव्हर कंप्लीट. फर्स्ट ओव्हरमध्ये रन्स बनवल्या गेल्या 10. कोणत्याही प्रकारे विकेट गेली नाही. अजून देखील येणारा 3 षटकांचा खेळ इथनं बाकी असेल. मी उल्लेख केला होता की मे बी 45-50 इट्स अ गुड टोटल. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी इथनं आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. बघा पहिल्या षटकासाठी जर आपण विचार केला तर तब्बल 6 मिनिटं खर्च झाली. वेळेकडे लक्ष असू द्या टीम्स. लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या,
तासामध्ये देखील आपण बघितलं तर 4 वाईट बॉल होते. लाईन अनलाईन थोडी खराब पाहायला मिळाली, कारण बघा बाउंड्री न येता 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी. राहुल आणि समीरची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजून देखील येणाऱ्या बॅटिंग लाईनअपमध्ये मनोज घाटालसारखा एक विस्फोटक फलंदाज, संजय सारखा एक एक्सपिरियन्स बॅटर अजून देखील डगआउटमध्ये आहे. दुसरं षटक आता गोलंदाज तयार होतं गोलंदाजी करण्यासाठी. सुजल नाईक. सुरुवात तर आपण म्हणू शकतो बघा, एक्स्ट्रा रन जरी असला तरी त्या धावफलकावरती आहेत 10. सुजलचा पहिलाच बॉल अपिलीतनं केली गेली, अंपायर्सने नकारलं. ज्याप्रमाणे अंपायर्सचा इशारा आला, कुठे ना कुठे विकेट मिसिंग होता, तोच इशारा अंपायर्सने केला. कारण बघा LBW विकेटसाठी देखील पिचिंग, त्यानंतर पॉईंट ऑफ इम्पॅक्ट, त्यानंतर बॉल स्टम्प्सला हिट होतोय की नाही आणि हाईट फॅक्टर या गोष्टी पाहाव्या लागतात. आणि अंपायर्सने इथं नकारलं. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल रन दरम्यान मिळाली. धावफलक आता 11 वरती. मोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये देखील बाउंड्री आली नव्हती. बॉल हव्यामध्ये कव्हरचे फिल्डर पोहोचतात, मिस्टेक होणार नाहीये. पहिली सफलता, कारण प्रेशर क्रिएट होतच होता. फर्स्ट ओव्हरमध्ये देखील प्रयत्न भरपूर सारे समीरने केले, बट बाउंड्री आली नाही. आणि या षटकामध्ये देखील तोच प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट बीट केला थर्ड मॅन आणि पॉइंटला चौकार. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, हा बॉल सोडून दिला. लाईन खराब आहे, अतिरिक्त रन निर्माणीतनं मिळेल एक्स्ट्रा रनच्या मदतीने. आता धावफलक पुढे जातोय 16 धावा धावफलकावरती. एक विकेट देखील आतापर्यंत गेली. मनोज घाटाल जसे आले त्यांच्या बॅटमधनं आपण एक चौकार देखील बघितला. पुढचा बॉल स्टेप आउट झाला होता मनोज. ऑन साईडला दरम्यान फटका खेळला. लॉंग ऑनचे फिल्डर वाईडिश लॉंग ऑन पर्यंत पोहोचतात, तोपर्यंत दरम्यान 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. एक पार्टनरशिप हवी होती आणि सध्याच्या घडीला मनोज जसा मैदानाच्या हातामध्ये आला त्याचे प्रयत्न इथनं सुरू आहेत. मोठे फटके आता खेळायचे आहेत, ॲक्सिलरेशन आता करायचं आहे. कारण बघा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि कोणत्याही फॉर्मॅटमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही कितीही रन्स बनवा, तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये त्या डिफेंड करायच्या आहेत. स्लॉक करायचा होता. दरम्यान बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा आलाय की नाही ते पाहावं लागेल. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल रन दरम्यान इथनं मिळेल. या षटकामध्ये आपण विचार केला तर मनोज आपल्याला स्ट्रगल करताना दिसला, कारण बघा एक चौकार व्हेरी फर्स्ट बॉल त्याच्या बॅटमधनं आला, बट त्यानंतर एक बॉल स्लॉटमध्ये पडला आणि षटक देखील समाप्त अशा प्रकारे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती विकेट गेली. एक अजून देखील 2 षटकांचा खेळ इथं बाकी असेल. यस, आपण अगदी वेळेवरती आहोत. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं समाप्त झाली. अजून देखील 2 षटकांचा खेळ इथं बाकी असेल.
स्कोर कार्ड 19 वरती, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता 45-50 तिथपर्यंत या सिच्युएशनमधनं देखील पोहोचलं जाऊ शकतं. कारण मनोज घाटालसारखा एक विस्फोटक फलंदाज आणि त्याच्या समेत राहुल माडा मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि राहुलने देखील फार चांगली बॅटिंग या अगोदर जो सामना झाला होता त्यामध्ये केली होती. त्या अनुषंगाने तोच विश्वास या मॅचमध्ये देखील तो दाखवेल. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. 2 षटकांमध्ये 19 बनवल्या गेल्या. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता किती बनवल्या जातील की अंजूर संघ आपल्याला गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना दिसेल. आणि या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतं गोलंदाजी मार्कवरती. दीपेश कोहली हा देखील एक युवा टॅलेंटेड बॉलर आहे. 12 चेंडूंचा खेळ अजून देखील या इनिंगमध्ये बाकी. किती धावेंचा टोटल इथनं या फर्स्ट इनिंगमध्ये सेट केला जाईल. समोर आता मनोज घाटाल असेल. ऑन साईडला सर्व फिल्डर बाउंड्री लाईनवरती. बॅकवर्ड स्क्वेअरला एक लेग फिल्डर, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर लाईक फिल्डर. फुलर लेंथ होता, हेलिकॉप्टर ड्राईव्ह दरम्यान पाहायला मिळतं. फिल्डरसाठी आता चेज असेल. लॉंग ऑफवरनं खेळाडू वेगाने पोहोचला. फार चांगली फिल्डिंग दरम्यान पाहायला मिळाली आणि 2 धावा देखील कंप्लीट ओव्हरथ्रो देखील झाला. आणि आता तिसरीसाठी देखील परतलेत आणि 3 धावा देखील कंप्लीट. चौथीसाठी परतणार नाही आहेत. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये भागम भाग. कारण फर्स्ट ऑफ ऑल आपण विचार केला तर रिस्की रन घेण्याचा प्रयत्न केला, 2 कंप्लीट झाला, ओव्हरथ्रो देखील झाला, त्याचा बेनिफिट देखील बॅटर्सला. 3 धावा कंप्लीट झाला. स्कोर कार्ड 3 धाब्यांच्या मदतीने आता 22 वरती. फिल्डिंग फार चांगली केली होती लॉंग ऑफच्या फिल्डरने. पण प्रश्न हा पडला होता आता की या थ्रोची काही आवश्यकता होती का. कारण बघा जेव्हा ॲज अ फिल्डर तुम्ही थ्रो करण्याचा प्रयत्न करता तेव्हा खऱ्या अर्थाने बॅकअपला खेळाडू आहे की नाही ते देखील पाहावं लागतं. चला थोडी घाई करा, विनंती असेल. कारण या षटकामध्ये अजून देखील 5 चेंडू टाकायचे आहेत आणि ऑलरेडी 2 मिनिटं समाप्त झालेली आहेत. इनसाइड आउट खेळायचा होता बट अगदी बॅटच्या टो एंडला हा बॉल लागला. प्रयत्न होता की एक्स्ट्रा कव्हरला बीट करायचं होतं बट बॉल लॉंग ऑनला जातो. एक सिंगल रन आणखीन इथं घेतली जाईल. आपण मित्रांनो अनुभवतात सध्याच्या घडीला अध्यक्ष चषकाचं हे भव्य दिव्य पर्व. सन्माननीय विद्यमान अध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे सुजित ताताशेठ पाटील साहेबांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि हा आजचा 4था दिवस. आणि 4थ्या दिवसामध्ये आफ्टरनून सेशनमध्ये ही बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. येवई विपक्ष अंजूर या बॅटलमध्ये सध्याच्या घडीला बॅलन्सेबल स्थितीमध्ये मॅच. धीम्या गतीने बॉल टाकला होता, फुल करायचं होतं. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात. सिंगल इथनं घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. फक्त एकच धाव असेल आणि स्कोर कार्ड या एका धावेच्या मदतीने आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे 24 धावा धाव फलकावरती. कुठे ना कुठे जर आपण विचार केला बघा आता देखील 9 विकेट्स हातामध्ये आहेत बट मोठे फटके येत नाही आहेत. या परिस्थितीमध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम येवईला. कारण या पहिल्या सत्रामध्ये जितक्या जास्तीत जास्त रन्स बनवल्या जातील तितकं चांगलं असेल येवईसाठी. बट अंजूर संघ सध्याच्या घडीला खुश असेल कारण मोठे फटके येत नाही आहेत. स्विच हिट खेळायचा होता, गॅपला भेदला फिल्डर, पोहोचतात, चांगली फिल्डिंग. रन्स आपल्या टीमसाठी वाचवला. जे फिल्डर अर्थातच पॉईंट रिजनवरती होते त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं कारण फार चांगली फिल्डिंग पॉईंटच्या फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रुपेश पाटील होते. अशा एफर्टची आवश्यकता आहे कारण आज मी उल्लेख केला देखील होता की जेव्हा गोलंदाजाला फिल्डर्सची साथ मिळते ना तेव्हा तो गोलंदाज खऱ्या अर्थाने आणखीन चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. कारण बघा जेव्हा फिल्डिंग चांगली होते ना तेव्हा टीममध्ये एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट होतो. ॲज अ टीम तुमचा वर्क चांगला राहतो आणि सध्याच्या घडीला फिल्डिंगचा दर्जा आतापर्यंत या इनिंगमध्ये अंजूर टीमच्या माध्यमातून फार चांगला. लो फुल टॉस, आडव्या बाटने फटका खेळलेत. काऊ कॉर्नरला फिल्डर उपस्थित, मिसफिल्ड. कधी कधी जास्त कौतुक करणं देखील विशालजी चुकीचं ठरतं. जस्ट मी उल्लेख केला की या इनिंगमध्ये फिल्डिंगचा स्तर फार चांगला पाहायला मिळतो बट आता आपल्याला मिसफिल्ड पाहायला मिळाली काऊ कॉर्नरला. हरकत नाही आहे. 2 धावा दरम्यान इथं कंप्लीट झाला. मनोज घाटाल प्रयत्न करतो मोठे फटके यायला हवेत बट मोठे फटके येत नाही आहेत. तसं महत्त्वाचं कारण की या षटकामध्ये दीपेश कोहलीने अप्रतिम गोलंदाजी केली. बघा प्रॉपर लाईन अँड लेंथवरती ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तुमच्या अगेन्स्ट मोठे फटके येऊ शकत नाही. तीच गोष्ट पाहायला मिळाली. स्लॉग स्वीपचा फटका. ताकद किती आहे या स्ट्रोकमध्ये, इतकी ताकद की पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. मनोज घाटालच्या बॅटमधनं हा धमाकेदार फटका, षटकार. रिप्ले देखील आपण पाहू शकतो. हा तर क्लास आहे मनोज घाटालचा. स्लॉग स्वीप, अप्रतिम फटका आणि धाव फळक आफ्टर 3 ओव्हर्स जाऊन पोहोचला 33.
ड्रिंक्स ब्रेक आहे. फटका आपण पाहू शकतो टी व्ही स्क्रीनवरती. काय फटका पाहायला मिळाला, स्लॉग स्वीपचा फटका, अप्रतिम, परफेक्ट एक्झिक्युशन. 6 धावा दरम्यान इथनं आल्या. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या करंट रनरेटने बनवल्या गेल्या 33. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ या फर्स्ट इनिंगमध्ये बाकी आहे. अजून देखील जर आपण विचार केला तर 4 मिनिटं 30 सेकंद या इनिंगसाठी उरलेले आहेत आणि या वेळेमध्ये अंतिम षटक टाकायचं आहे. अंजुर संघ या गोष्टीकडे लक्ष असू द्या. 3 षटकांमध्ये 33 बनवल्या गेला. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ इथनं बाकी असेल. सर लगेच फिल्डिंग लावून घ्या, सामन्याला सुरुवात करा. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आता गोलंदाज तयार होतो गोलंदाजी करण्यासाठी. यज्ञेश कोहली. लास्ट ओव्हर बघा, आपण जर बघितलं तर पहिले 5 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले होते, त्याच्यावरती बाउंड्री आली नव्हती. बट शेवटचा बॉल आपण बघितला की एक चांगला फटका मनोज घाटालच्या बॅटमधनं आला, षटकार. आणि हेच असं बघा, क्रिकेटच्या बदलावरती असं नाही आहे की संधी तुम्हाला प्रत्येक वेळेस दिलीच जाईल. कधी कधी अपॉर्च्युनिटी क्रिएट देखील करावी लागते आणि ते इथनं केलं गेलं. स्ट्रोक इन्व्हेंट केला मनोज घाटालने. अंतिम षटक यज्ञेश कोहली तयार होतो या अंतिम षटकामध्ये. बघा वेळेकडे लक्ष असू द्या टीम अंजूर, कारण बघा शेड्यूल फार मोठा आहे. भरपूर साऱ्या मॅचेस अशा दिवसामध्ये कव्हर करायच्या आहेत. वेळेसंदर्भात सहकार्य असू द्या. फिल्डिंग लगेच लावून घ्या, सामन्याला सुरुवात करा. अंतिम षटक यज्ञेश कोहली तयार होतं गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती आता राहुल असेल. राहुलच्या बॅटमधनं मोठे फटके आले नाही आहेत. शफल होऊन स्लॉक करायचं होतं, अपील देखील इथनं केली गेली. दरम्यान थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग, एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली जाईल. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल. धाव फलक 34 वरती. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये मनोजचा प्रयत्न हाच असेल की कमीत कमी 2 बाउंड्री आल्या पाहिजेत. आणि त्याच पलीकडे यज्ञेश कोहलीचा हा माइंडसेट असेल की येणाऱ्या 5 चेंडू विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, बट बाउंड्री खर्च करायची नाही आहे. कारण बघा जर टोटल 45-50 पर्यंत जर पोहोचला तर अंडर प्रेशर सेकंड इनिंगमध्ये हा टोटल चेस करणं तितकंच अवघड होईल. स्ट्रायकिंग एंडवरती आता मनोज घाटाल आपल्याला पाहायला मिळेल. मनोजसाठी हा बॉल आणि या इनिंगमध्ये आता दुसऱ्यांदा तीच गोष्ट घडली. स्लॉटमध्ये बॉल होता पण बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. कारण मग कधी कधी चेहऱ्यावरले जे हावभाव आहेत ना ते देखील भरपूर काही सांगून देतात. आणि सध्याच्या घडीला जे फेस रिॲक्शन होतं निराश मनोज घाटाल आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड 34. लाईन पाहावी लागेल, अपील देखील इथनं केली जात आहे. वाईट बॉल, लाईन खराब. कधी कधी वाईट बॉल वाचवण्यासाठी देखील अशी अपील केली जाते आणि तीच गोष्ट पाहायला मिळाली. अतिरिक्त रन आणखीन एक मिळेल. स्कोर कार्ड आता 35 वरती. आज आपल्याला आणखीन भरपूर चांगले चांगले संघ इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. एकविरा पिंपलनेर त्याचा आपण उल्लेख करू. त्यानंतर टीम निंबवली देखील इन ॲक्शनमध्ये दिसेल. त्यानंतर टीम हंसिका 11 पिंपलघर. पुढचा बॉल मनोजसाठी. बॉल अभ्यामध्ये आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता बट कुठे ना कुठे आपण विचार केला तर एलिव्हेशन नाही मिळालं. एक सिंगल इथनं घेतली गेली. मनोजला स्ट्राईक हवी होती बट तसं काही घडलं नाही आहे. फक्त एक सिंगलच असेल. या अंतिम षटकामध्ये कुठे ना कुठे आतापर्यंत यज्ञेश कोहली याची भरपूर चांगली गोलंदाजी. मी उल्लेख केला होता की कुठे ना कुठे या अंतिम षटकामध्ये मनोजचा प्रयत्न असेल 2 मोठे फटके, तर तास पलीकडे प्रयत्न असेल यज्ञेशचा. या अंतिम षटकामध्ये बाउंड्री खर्च करायची नाही आहे. बघा वेळेकडे लक्ष असू द्या टीम मंजूर. कारण बघा क्रिकेट हा खेळ मोमेंटमचा आहे. जेव्हा स्ट्रॉंग फिनिश फर्स्ट इनिंगमध्ये मिळतो ना तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये देखील चांगला खेळ होतो. पण सध्याच्या घडीला आता फिनिश कोणाला चांगलं मिळेल. पुढचा बॉल हुक करायचं होतं, अपील देखील इथनं केली गेली. आणखीन एक निर्धाव चेंडू इथनं टाकला गेला. आणि या इनिंगमध्ये जर आपण विचार केला तर आता बॉल बाकी असतील विशालजी. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक चांगला फिनिश आता आपण म्हणू शकतो गोलंदाजीमध्ये. अंतिम षटकामध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाही आहे. निराश असेल सध्याच्या घडीला येवई संघ, कारण स्ट्रॉंग फिनिश मिळवणं गरजेचं होतं. पुढचा बॉल फुल टॉस, अडव्या बॅटने लॉफ्टेड फटका. बॉल अबेमध्ये फिल्डरचे प्रयत्न फार चांगले होते पण त्याला देखील बीट करून हा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
पॉईंट्सचा उल्लेख केलाच होता, कारण स्ट्रॉंग फिनिश मिळलं, कारण क्रिकेट हा खेळ मोमेंटमचा आहे. जरीतनं एक चांगला फिनिश बॅटिंग करत असताना एवढी संघाला मिळाला तर तोच आत्मविश्वास सेकंड इनिंगमध्ये देखील पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल या माझा पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल देखील फुल टॉस होता. आडव्या बॅटने फटका खेळलेत. फिल्डर पोस्टात फिल्डिंग देखील चांगली सिंगल इथनं घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी देखील परतलेत राहुल. त्या प्रयत्नांमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल विकेट. अंतिम बॉलवरती म्हणजे एक धाव आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट टोटल बनवला गेला या माझ्या पहिल्या सत्रामध्ये 43 आणि 44 धाब्यांचा एक चांगला टोटल सेट केला गेला टीम येवईच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. ते 44 चेज होतील, डिफेंड होतील, कोण बाजी मारेल, कोण जिंकेल, कोण हरेल, भरपूर सारे प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं दरम्यान सेकंड इनिंग अर्थातच येणारी 4 षटकं आपल्याला देऊन जातील. समालोचन कक्षामध्ये करूया चेंजेस आणि आता आवाज या मासा दुसऱ्या सत्रासाठी आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर. आणि नेहमीच जेव्हा ते आमच्या समेत असतात भरपूर सारी माहिती, भरपूर सारं नॉलेज त्या मला नेहमीच देत असतात असे मनीषजी पाटील सर, त्यांना मी इन्व्हाइट करतो या मासा दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत. टार्गेट 44चं 44 धावा 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचे आहेत. धन्यवाद विशालजी पाटील, धन्यवाद सुनीलजी शेळके. दुपारच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. धावसंख्या लेखक ही भूमिका खरं तर सर्वांना सोपी वाटते, पण एकदा तुम्ही त्या जागेवर येऊन बसा समजेल किती कठीण आहे ते. कारण वेगवेगळ्या लेखण्या विशाल नाईक यांच्या हातामध्ये आहेत आणि त्यांची लेखणी पूर्ण शीटवर योग्य त्या वेळी फिरते आणि म्हणतात ना की प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल अचूक पडलं पाहिजे आणि तेच अचूक पाऊल गेल्या 4 दिवसांपासून आपण पाहतोय. विशाल नाईक यांचं प्रत्येक काम म्हणजे ज्यामध्ये शेड्युलिंग म्हणा, स्कोरिंग म्हणा, या सर्व गोष्टी आल्याच आणि त्याच्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून जे स्ट्रगल आहे ते आता एका चांगल्या ट्रॅकवर आहे. विशालजी आपण गृहीत धरू शकतोय. चालू मॅच आहे आई गावदेवी एवई वर्सेस न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि आता न्यू सिद्धिविनायक अंजूरला 2 बॅटर्स येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. वेळ हा शब्द वजनदार आहे, कारण वेळ कुठेच विकत मिळत नाही आणि तुम्हाला त्या वेळेचा वापरसुद्धा व्यवस्थित करता आला पाहिजे. आणि म्हणूनच नेहमीच म्हटलं जातं की वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व देणार आहे. आता पाहूया, एका बाजूनं एवई संघ एकदा जिंकलाय, एका बाजूनं न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ एकदा जिंकलाय आणि एकदा काय विजयाची चव गोड लागली तर मग हार कोणालाच मान्य नसते. आणि पाहूया या ठिकाणी 2 विजयी संघ एकमेकांसोबत उभे असताना, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असताना आता पुढच्या फेरीमध्ये नक्की पोहोचेल कोण, एवई की न्यू सिद्धिविनायक अंजूर. दोन्ही संघांना देऊया आपण समालोचन कक्षामधून शुभेच्छा. आपण पाहतोय अध्यक्ष चषक, सन्माननीय सुजित तात्या पाटील जे अध्यक्ष आहेत भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्या वतीने ही दमदार नियोजन. 50हून जास्त संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. मालिकावीर या स्पर्धेचा काय आहे तर एक 4 धामची यात्रा, एक LED TV आणि एक चमचमणारी ट्रॉफी मालिकेवीरच्या स्वरूपात मिळेल. आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या जेवढ्या स्पर्धा होतील यावर्षी त्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट संघ ठरणार आहे त्यासाठी असणार आहे पूर्ण संघासाठी गोवा पिकनिक आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू जो असेल त्यासाठी असेल एक शानदार मोटरसायकल. तर बक्षिसं तर तुम्हाला पूर्ण सीझनमध्ये जिंकता येणार आहेत. फक्त तुमचा खेळ
त्या दर्जाचा असायला हवा. तर रेडी फॉर इट. थँक्यू. मॅच ऑन होते. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. वुड विकेट. शॉर्ट ऑफ लेन बॉल स्लॅश केलाय बॉलला. पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. डीप पॉईंटला 2 क्षेत्ररक्षक बॉलचा करतात पाठलाग. चांगला स्टॉप. त्या ठिकाणी चांगला कोऑपरेशन सुद्धा पाहायला मिळालंय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळाले आणि ते गिव्ह अँड टेक आपण डीपमध्ये पाहिलं क्षेत्ररक्षकांचं. 44 धावा म्हणजे इतकंही कठीण आव्हान नाहीये. त्याचमुळे जितक्या धावा वाचवता येतील तितका प्रयत्न आता करावा लागणार आहे एवई संघाला. पहिल्या डावामध्ये आई गावदेवी एवई संघाकडून समीर यांचं 5 धावांचं योगदान आणि राहुल यांचं 9 धावांचं योगदान. त्यानंतर मनोज घाटाळ याने खूप चांगली लय पकडली आणि शेवटपर्यंत आपल्या संघाची साथ दिली. 43 धावा बनवल्या आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलं. मनोज अकुटेपाचा बॉल लिडिंग एज. यष्टीरक्षक पोहोचले होते. बॉल खाली. थोडी घाई झाली. ओव्हर एक्साइटमेंट. इतका सोपा झेल थोडासा कठीण करून बसले आणि त्याचमुळे म्हणतात ना की हात आया मुंह न लगा पाया आणि तेच आता पाहायला मिळते. आता कमरेवर हात सर्व क्षेत्ररक्षकांचे. कारण एक सोपी संधी बघा ना किती सोपी होती. खूप जास्त पुढे गेले ते आणि त्याचमुळे तो झेल व्यवस्थित पूर्ण करता आला नाहीये. मनोज घाटाळ या ठिकाणी जशी फलंदाजी तशीच गोलंदाजी. 1 मॅन शो या सामन्यामध्ये मनोज यांचा खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर एक सिंगल आली. 30 या षटकाच्या आतमध्ये ऑफसाईडला फ्लाय स्लीप बॅकवर्ड पॉईंट. त्यानंतर कव्हर पॉईंट आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला आता मिडॉपला घेतलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे. एक शॉर्ट फाईन लेग. 30 या षटकाच्या पलीकडे लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे फलंदाज प्रीतम यांच्यासाठी, जे पहिल्यांदाच या डावामध्ये खेळण्यासाठी तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. मयूर नाईक ऑन स्ट्राईक. स्ट्रोकसाठी जागा बनवली होती पण त्यानंतर बॉलची लेंथ आणि लाईन ओळखली आणि ऑन साइडला स्विंग करताना उडवला बॉलला मिड विकेट सीमारेषा पार. घडाघाती प्रहार. षटकार. 6 मिळत आहेत. आपण रिप्लेमध्ये पाहूया. त्या ठिकाणी प्रिन्स मूव्हीजवर खूप चांगल्या पद्धतीनं टेलिकास्ट चालू आहे. एकंदरीत स्कोरशीट देखील प्रॉपर अपडेट होते. थोडा वेळ लागतो तांत्रिक अडचण आल्यामुळे आपण थोडासा आमच्या समालोचनावर लक्ष देऊया म्हणजे तुम्हाला मी प्रॉपर अपडेट्स देत जाईन नक्की बॉल गणित काय घडते. चेंडू हाताळलेले आहेत 3 आणि धावसंख्या पाहायला मिळते 9 धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ झालेला आतापर्यंत वरचष्मा फलंदाजी करणाऱ्या संघाचा प्रीतम आणि मयूरचा. यावेळेस बघा कट केले बॉलला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला. क्रिकेट इज अ गेम ऑफ क्विक रिप्लायज. रिप्लाय मिळतो गोलंदाज मनोजचा. फलंदाज होत आहेत बाद. मयूर पहिला धक्का बसतोय. न्यू सिद्धिविनायक अंजूर. क्विकनेस खूप महत्वाचा आहे. तुम्ही इनफिल्ड मध्ये जेव्हा क्षेत्ररक्षण करता तेव्हा थोडंसं क्विक राहावं लागते. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता जरूर पण क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटचे लगेच बॉलवर पोहोचले आणि तो शानदार झेल टिपला आणि थोडीशी चांगली अपेक्षा होती क्षेत्ररक्षणाची आणि ती अपेक्षा पूर्ण झालेली आहे. तुमच्या गुणांची चर्चा होईल आणि तुमच्या चुकांची सुद्धा. या ठिकाणी या अगोदर चुकांची चर्चा झाली पण त्यानंतर आता मनोज घाटाळ यांच्या गोलंदाजीची चर्चा होते. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे मिस्टर प्रतीक यांचं आणि त्यांनी तो झेल चिपला आणि महत्त्वपूर्ण फलंदाज ज्यांच्या वतीने एक षटकार आला होता मयूर नाईक यांना परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलंय गोलंदाज मनोजने. म्हणजे मागे काय झालंय त्या गोष्टीचा मला काहीच फरक पडत नाहीये. मी 100% योगदान देण्यासाठी आलोय आणि ते मी देणार आणि तोच आविर्भाव आपण मनोज घाटाळ यांचा पाहतोय. नवीन फलंदाज फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिशांत पाटील स्ट्राईक एंडला असतील. अराउंड द लेग आणि त्याचमुळे इझी डिसिजन फॉर अंपायर. परेश महाजन सर वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक धाव वाईड. स्ट्रायकिंग एंडला आपण कृष्णा केडे सरांना पाहतोय. स्ट्रायकिंग एंड अंपायर. धावसंख्या झालेली आहे 10 धावा. जिंकण्यासाठी अजून 34 धावांची गरज आहे. स्टील 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी धावांचा पाठलाग अचूकतेने सुरू आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाचा. यावेळेस बघा रिच मध्ये होता बॉल आउट ऑफ रिच केलंय. बॉलला थेट उडवलंय. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. कडक बेधडक अध्यक्ष चषक षटकार. धावांचा पाठलाग लवकरात लवकर करण्यासाठी ती पूर्वतयारी प्रत्येक फलंदाजाची पाहायला मिळते. मयूर नाईक या अगोदर षटकारांवरच आरूढ झाले होते. त्यांच्या वतीनं षटकाराने सुरुवात झाली त्यांच्या डावाची आणि दिशांत पाटील यांची सुद्धा षटकाराने सुरुवात झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. 16 रन्स ऑन बॉल लॉस ऑफ 1 विकेट. जो एक प्रॉमिसिंग बॉलर होता मनोज घाटाळ त्यांच्यावरच अटॅक जारी ठेवलेला आहे फलंदाजांनी.
यावेळेस स्लॅश केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे मागे पोहोचतील, वन बाउन्स बॉल कलेक्ट करतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची सहज संधी होती आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थोडीशी ऑकवर्ड बॉलिंग आपण पाहिली. पहिले 3 चेंडू त्यांनी 100% योगदान दिलं, त्यानंतर एक षटकार आला, विकेट मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल, षटकार, डबल. म्हणजेच हे षटक जे आहे पहिलं ते फलंदाजांसाठी पोषक ठरलेलं आहे, फायद्याचं ठरलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 18 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 26 धावांची. चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू 26 धावांची गरज असेल टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. 15 मारुती काल्हेरचं हे मैदान. बघा टायमर स्टार्ट आहे, तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते, तुमचे समर्थक पाहत असतील. अजूनही 14 मिनिटं 40 सेकंद बाकी आहेत या डावाचे. आपण थोडं स्ट्रिक्ट राहतोय कारण आम्ही वारंवार उद्घोषणा करतोय वेळेबद्दल, त्याकडे लक्ष जात नाहीये संघातील खेळाडूंचं. त्याच्यामुळे अजून थोडंसं प्युअर आपण राहूया, थोडंसं सेन्सिबल राहूया, थोडंसं एक्झॅक्ट राहूया आणि त्यासाठी टायमर तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर. 14 मिनिटं 20 सेकंद बाकी आहेत. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतील राहुल म्हाडा, नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहेत प्रीतम पाटील. 3 धावांवर खेळत आहेत. चांगला बॉल होता, बॉटम एंडचा शानदार वापर, हलक्याने बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक पोचतील मिड विकेटला, तोपर्यंत एखाद्या वेळेला 2 धावांमध्ये बदलायचे. चपळता पाहायला मिळते. चपळता तुमच्या अंगी असायलाच हवी जेव्हा तुम्ही मुख्यत्वे फलंदाजी करता. एकमेकांशी संपर्क, त्यानंतर ते कन्व्हर्सेशन, कॉम्बिनेशन, कोऑपरेशन, या गुणांना तुम्हाला तुमच्याकडे ठेवावं लागतं आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर वेगानं त्या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 20 धावा, 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. कट केलाय बॉलला, यालाच म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. जसा चेंडू तसा फटका, बॉल जातोय थर्ड सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. वेट अँड वॉच. प्रत्येक वेळी फ्रंटफुटला बॅलन्स करायचं नसते, कधी कधी बॅकफुटला खेळायचं असते. बघा बॅकफुटला बॅलन्स केलं, शरीरापासून थोडंसं दूर ठेवलं बॉलला आणि त्यानंतर कट करताना बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक नव्हता डीपमध्ये आणि त्याच संधीचा फायदा उचलताना या 4 धावा मिळालेल्या आहेत न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 24 धावा, 24 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी आता 20 धावांची गरज. थोडीशी ऑकवर्ड बॉडी बॅलन्स, कारण स्टेप आउट होऊन खेळायचं होतं, त्यानंतर मन बदललं स्ट्रोक कनेक्ट करण्याचं आणि त्याचमुळे ती द्विधाव मनस्थिती जास्त काही देऊन गेली नाही. फलंदाज प्रीतमला 24 धावा 1 गडी बाद. जिंकण्यासाठी अजून 20 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजांना आता कंबर कसावी लागेल या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. लेट कट, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला, बॉलला कट केलाय. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये अवेलेबल आहे. एक सिंगल मिळेल आणि धावसंख्या पोहोचते आता 25 या आकड्यावर, 25 रन्स ऑन बोर्ड. जसा मी उल्लेख केला की विकेटचा शोध घेणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. मयूर नाईक या फलंदाजाला बाद केलं. मला वाटलं सातत्य राखलं जाईल गोलंदाजांच्या वतीनं. राहुल माडा आले, थोडेसे खर्चिक राहिलेले आहेत. 1 डॉट बॉल या षटकामध्ये आपण पाहिला. 7 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत या षटकामध्ये. हो, यावेळेस शफल झाले होते, 5व्या स्टंपवर पोहोचले, ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, यष्ट्यांच्या वरून बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. हेच तर आवश्यक आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल बरं संघाला, एवही संघाला, कारण ते जर वाढलं तर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाऊ शकतो. आपण सामना कसा खेळतोय यावर तुमची ओळख ही टिकलेली असते. प्रेक्षक तुम्हाला भरभरून प्रेम देतात तुमच्या चांगल्या खेळामुळे आणि तोच चांगला खेळ अपेक्षित आहे आई गावदेवी एवही संघाकडून. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल हळूहळू पोहोचतोय मिड विकेटला संत गतीनं. तोपर्यंत 2 धावांचा कॉल. विकेट कीपर थोडेसे कमी पडले बॉल अडवण्यासाठी. किंबहुना आपण म्हणूया की थ्रो थोडासा वाईडिश होता, वेगानं होता, त्याचमुळे तो कव्हरअप करता आला नाही. यष्टीरक्षकाला 2 धावा मिळत आहेत, 2 धावांची वाढ होते. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली 27, आवश्यकता आहे अजूनही 17 धावांची. बॉल शिल्लक असतील 12 चेंडू 17 धावांची गरज. 12 बॉल्स 17. करंट रन रेट 13.50 आणि त्यावर फोकस फलंदाजांनी केलेला आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. हा नियम मला खूप आवडतो ॲक्च्युली, कारण प्रत्येक संघ हा एकाच गणवेशात असायला हवा आणि ते त्यांची ओळख आहे. प्रत्येक संघाची ओळख काय तर त्यांचा गणवेश आणि त्यानंतर गणवेशाच्या पुढे तुमचं नावसुद्धा येते गावाचं. तुमच्या गावाची प्रतिष्ठा तुमच्या खांद्यावर असते. क्रिकेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर
आणि पाहूया क्रिकेटच्या बाबतीत ती प्रतिष्ठा जोपासली जाते का. प्रेक्षक मोठ्या संख्येनं क्रिकेटला पसंत करतात आणि त्याचमुळे आपली देखील ती खेळण्याची शैली कधी कधी बदलणं आवश्यक आहे. आता गोलंदाजांना ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. तो संघर्ष आता संजय करतील का पाहूया. तिसऱ्या क्रमांकाचं षटक एक्सपिरियन्स्ड बॉलर संजय यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. 12 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 17 धावांची. स्ट्राईक एंड फलंदाज असतील प्रीतम, खेळत आहेत 10वर. दिशांनी आतापर्यंत 10 धावांचं योगदान दिलं. दोघांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन. या डावामध्ये पंचांच्या उजवीकडून बॉलर तयार संजय. अराउंड विकेट. डेड बॉलचा इशारा पंचाच्या वतीने होतोय. छोटा रनअप संजय यांचा. अवे फ्रॉम द बॉडी खेळलेत. बॉलरच्या डोक्यावरून बॉल मागे जातोय. बॅकअप आहे लॉंग ऑनचा, त्याचमुळे एक सिंगल मिळते. फोर्स जनरेट करायचा आहे फलंदाज प्रीतमला, पण कनेक्शन देखील तितकंच परफेक्ट व्हायला हवं, तरच मनासारखा फटका धावा देऊन जाऊ शकेल. पण तसं होत नाही. एक सिंगल मिळते बघा, रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एखाद्या चिवड धावसंख्या पुसते आता 28 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 11. संजय तयार. अराउंड विकेट. चांगला बॉल. अँगल परफेक्ट, पिचिंग परफेक्ट, पेस कंट्रोल परफेक्ट, सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवलेल्या आहेत संजय यांनी. आपल्याला रिप्लेमध्ये पाहायला मिळते. जास्त मोठा रनअप नाही आहे, पण कंट्रोल अप टू डेट चेंडूवरचा. बॉलिंग स्टाईलमध्ये धावचीच्या स्वरूपात बाद घ्यायचा आहे, पण या ठिकाणी फलंदाज सुद्धा तितकाच चतुर आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. एलिव्हेशन मिळत नाही, पण गॅप आहे, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. टाळ्या होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षकासाठी. मनोज यांचं अप टू डेट फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. जणू काय वाटलं तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे की काय. रिप्लेमध्ये पाहायला आवडेल आपल्याला. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो, प्रत्येक घटकावर तुम्हाला 100% योगदान द्यायचं आहे. बघा रिप्लेमध्ये आपण पाहतोय वेगानं पोहोचले, उंच उडी घेतली आणि उंच उडीच्या कॉम्पिटिशनमध्ये जाण्यास हरकत नाही आहे मनोज यांना. इतका चांगला एफर्ट आपण त्यांचा पाहिला. धावसंख्या झालेली आहे 30 धावा, 30 रन्स ऑन बोर्ड. या गोष्टी नको आहेत ज्या गोष्टी आपल्याला धोक्यात टाकू शकतील. फुल टॉस बॉल होता आणि त्या बॉलवर आडव्या पटीने प्रहार केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल. धावचीची संधी आहे. विकेट किपर थोडासा वेळ घेताना पाहायला मिळाले. तिसऱ्या पंचांना आपण हा निर्णय सोपवलेला. सॉफ्ट कॉर्नर आउट आहे. आणि या ठिकाणी आपण येणार आहोत वॉररूममध्ये. सन्माननीय राकेश पाटील यांचं आगमन व्यासपीठावर झाले. सर्व पाहुण्यांच्या सोबतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. चला आपण वॉररूममध्ये येणार आहोत. चेक करणार आहोत वेदर इट इज आउट और नॉट, कारण एकदम वेगानं ही घटना घडली. आणि त्याचमुळे आता पाहूया एक एक धावेचं महत्त्व न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाने ओळखलेलं आहे. त्याचमुळे जितक्या जास्त धावा कव्हरअप करता येतील तितका तो प्रयत्न. संजय यांचा प्रयत्न काही अंशी फसला होता. मोठा स्ट्रोक येऊ शकला असता, या धावा मिळू शकल्या असत्या, पण तसं काही घडत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो बॅटिंग एंडला आपण पाहतोय. चला हंसिका पिंपळकर आणि नॅन्सी इलेव्हन निंबवली दोन्ही कॅप्टन तयार. फलंदाज आउट आहे. आणि आता परतावा लागेल. सॉफ्ट सिग्नल जो होता पंचांचा तो योग्य ठरलेला आहे. फक्त एक सिंगल मिळेल. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होईल आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. सामना होईल का विशालजी? सुपर हिट त्याच मार्गावर हा सामना दिसतो. एवही संघ सुद्धा खूप चांगला फाईट बॅक देताना पाहायला मिळते, जे खूप आवश्यक असतं. आणि कारण म्हणतात की हार मांडण्याची सवय लागते जर आपण वारंवार तसा खेळ खेळला तर. त्याचमुळे हार मांडण्याची सवय न ठेवता जिंकण्याचाच आविर्भाव प्रत्येक संघाचा असायला हवा आणि तोच आविर्भाव आता पाहायला मिळतोय. आणि एक संधी मिळते एवही संघाला. या अगोदर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पोहोचत आहेत. 4थ्या क्रमांकावर धावसंख्या झालेली आहे 31 धावा. जिंकण्यासाठी 13 धावांची अजूनही गरज आहे.
31 धावा 31 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रत्येक नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि आवश्यकता आहे 13 धावांची. 8 चेंडू 13 धावांची गरज. सामना एका रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे, कारण धावाचीच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर. चांगला बॉल, तितकी चांगली ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक पोहोचतील लॉंग ऑनला बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल मिळते. अचानकपणे एक पॉझिटिव्ह वाईब पाहायला मिळते, ती म्हणजेच आई गावदेवी येवई संघाच्या खेळाडूंमध्ये, कारण ते खूप आवश्यक आहे. कारण नकारात्मक वृत्ती तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकते, त्याचमुळे नेहमीच सकारात्मक पवित्रा तुमचा असायला हवा. 7 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. 7 बॉल्स अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत संजय यांची पाहायला मिळालेली आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी रोखून ठेवले फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून. ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला, प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक, बॉल खाली येत आहेत आणि सामन्यामध्ये खूप चांगलं पुनरागमन पाहायला मिळते आई गावदेवी येवई संघाचं. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या पाहायला मिळते झाली 31. आवश्यकता 32 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 चेंडू 12. 6 अँड 12. या ठिकाणी आता जबरदस्त क्रिकेटचा जो नमुना 2 संघांच्या वतीने पाहायला मिळतोय. खरं तर याच क्रिकेटच्या खेळासाठी प्रेक्षक आसुसलेले असतात आणि त्याच घडामोडी नेहमीच आता त्यांना आकर्षित करतात स्क्रीनसमोर राहण्यासाठी. आणि आता ज्या ठिकाणी एक चांगला खेळ अपेक्षित होता गोलंदाज संजय यांच्या वतीनं, या षटकामध्ये धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत एकंदरीत फक्त आणि फक्त 5 धावा. पहिलं षटक जे होतं 18 धावांचं मनोज घाटाळ यांच्या विरोधात 18 धावा वसूल केल्या होत्या न्यू सिंधी विनायक अंजुर या संघाने. त्यानंतर राहुल माडा आले, त्यांच्या वतीनं 9 धावा खर्च झाल्या. संजय यांनी पुनरागमन मिळवून दिलेलं आहे आई गावदेवी येवई या संघाला आणि आता 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. 6 बॉल्स अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन बॅटर जे आलेत मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील यांच्या सोबतीला असणार आहेत मिस्टर दर्पण पाटील, हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दर्पण कोळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. आयुष्यात कठीण परिस्थितीत संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, जिला म्हणतात आत्मविश्वास, आणि आत्मविश्वास पाहायला मिळतोय आता आई गावदेवी येवई संघाच्या सर्व खेळाडूंच्या दरम्यान. पण आता नवीन आलेला फलंदाज दर्पण माळी, जे एक चांगले खेळाडू ओळखले जातात, फिनिश करून देतील का, आपल्या संघाला चांगल्या दिशेने घेऊन जाऊ शकतील का. प्रतीक पाटील एका बाजूने सिंगलवर खेळत आहेत आणि आता पाहूया ही पार्टनरशिप या शेवटच्या षटकामध्ये सामना आपल्या खिशात घालते का. 30 या षटकाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं, फ्लाय स्लिप आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, गलीला क्षेत्ररक्षक असेल, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, बाकी सर्व क्षेत्ररक्षक. 30 या षटकाच्या बाहेर चौकार षटकार वाचवण्यासाठी. ऑल द बेस्ट टीम येवई, ऑल द बेस्ट टीम अंजूर. पहिला बॉल या 4थ्या षटकातला. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक मिड विकेटचे, बॉलवर पोहोचतील, एकदा होते पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. अप टू डेट थ्रो आहे. आला आता अचानक क्षेत्ररक्षणामध्ये तो बदल पाहायला मिळतोय, तो इंटेंट पाहायला मिळतोय. धावा वाचवण्यासाठी आम्ही तयार आहोत, ती तयारी पाहायला मिळते. 5 चेंडू बाकी आहेत, आवश्यकता आहे 11 धावांची. ट्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी, म्हणजेच 5 चेंडूमध्ये या 11 धावा कशाही पद्धतीने पूर्ण कराव्या लागतील टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला. या ठिकाणी जिंकण्यासाठी प्रत्येक जण आलाय, पण जिंकेल फक्त एकच, तो कोण आता पाहूया 2 संघांपैकी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आपल्या कक्षेत होता, आवाक्यात होता, अटेम्प्ट करणं आवश्यक होते. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाही, फक्त बीमर साठी रिव्ह्यू असणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी जातोय हा डॉट बॉल, दुसरा बॉल डॉट होतोय. 4 चेंडू बाकी आहे, 4 चेंडू मध्ये आवश्यकता 11ची. 4 बॉल 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं आणि मग वादळ उभायचं. तेच वादळ तर आणायचं न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला. ज्या संघाला हार नाही मंजूर, तो आहे मित्राच्या आतमध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर. एक मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा पूर्णांग होईल न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाचं. आणि या ठिकाणी बघा, जास्त वेळ घेऊ नका, त्या ठिकाणी पंच तुमच्या कुठल्या सूचनेचा विचार करणार नाही. धावसंख्या 33 झाले, 11ची गरज. यावेळेस हवेत आहे बॉल, लॉंग ऑनला टार्गेट केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला बॉल खाली येत आहेत, झेल टिपतायत, फलंदाज बाद होत आहेत, धक्का बसतोय 4था न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला. सामना पूर्णपणे कलाटणी घेतोय. या ठिकाणी आई गावदेवी येवई संघ या सामन्यामध्ये परत येतोय. पहिलं षटक 18 धावांचं. कोणाला वाटलं होतं का इतका मोठा उलटफेर होईल, पण क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटचा खेळ उलटफेर होण्यासाठीच ओळखला जातो आणि तो उलटफेर खेळलेला आहे खऱ्या अर्थाने संजयने. जे तिसरं षटक होतं या डावातलं, ते तिसरं षटक खूप फायद्याचं ठरलेलं आहे आई गावदेवी येवई संघासाठी. पण अजूनही न्यू सिद्धिविनायक अंजूर संघासाठी काहीच संपलेलं नाहीये, कारण जेव्हा जेव्हा असं वाटतं की सर्व काही संपलंय, तेव्हाच कुठेतरी एक यशस्वी होण्याची सुरुवात तुम्ही करत असता आणि तीच सुरुवात आता करायची आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील या फलंदाजाला. विचार करण्याची संधी नाहीये, फक्त
फक्त मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. आवश्यकता आहे 11 धावांची. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 11 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. प्रतीक वखारे या षटकामध्ये चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळालेत. पण आता रुपेश पाटील फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एलिव्हेशन तितकंसं नाहीये. बॉल पोहोचतो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतो तोपर्यंत 1 धाव मिळते. 2 चेंडू 12 धावा. म्हणजे आता हा चेंडू आयुष्यातला सर्वोत्तम चेंडू हाताळावा लागणार आहे. 2 धावा माफ करा 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. 2-10 या ठिकाणी बघा. फलंदाज जो खूप वेळापासून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय प्रतीक पाटील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, पण तो थोडासा टेम्परामेंट दाखवतोय. पण टेम्परामेंट दाखवण्याची वेळ नाही आहे. आता आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 balls and 10 runs required to win. अप्रोच साफ आहे, इंटेंट साफ आहे, पॉझिटिव्ह माइंड. चांगला बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांचा रीच पडतोय कमी. बॉल पोहोचेल एक्स्ट्रा कव्हरला, पण बॉल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय मैदानाच्या आतमध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर. आलोय तर काहीतरी करून दाखवतोय, तो म्हणजेच प्रतीक पाटील. 1 चेंडू 7 धावांची गरज. 1 ball 6. मैदानाच्या आतमध्ये जो चांगला खेळेल त्याचा जय जयकार होणार आहे. मैदानाच्या आतमध्ये चमत्कार घडतोय. दोन्ही संघांच्या बाजूने ते प्रयत्न दिसत आहेत. प्रयत्न दिसतील तरच रिझल्ट येईल, आणि रिझल्ट दोन्ही संघांच्या बाजूने झुकणारा आहे. 1 चेंडू 1 धाव कित्येक वेळा होत नाही. 1 चेंडू 6 धावा कित्येक वेळा होत आहेत. काल काय घडले त्या गोष्टीचा विचार न करता आज काय घडणार आहे त्या गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना एका बाजूला प्रतीक पाटील जे खेळत आहेत 6 धावांवर, आणि रुपेश पाटील जे एका धावेवर त्यांना साथ देत आहेत. आणि या अगोदर चौकार आल्यानंतर न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाची विजयाची शक्यता वाढलेली आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. जास्त डिस्कशन त्या ठिकाणी करू नका. क्षेत्ररक्षक थोडेसे जवळ घेतलेले आहेत. प्रेशर क्रिएट करण्यासाठी या गोष्टी नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो, पण पाहूया त्या प्रेशरला जुगारून मोठा स्ट्रोक येतोय का प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. या अगोदर जो संघ बॅकफुटला होता न्यू सिद्धिविनायक अंजूर, या एका फटक्यावर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जिंकून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करेल का, की तिसऱ्या षटकामध्ये संजयच्या वतीनं जे पुनरागमन केलं होतं आई गावदेवी येवई संघाने, त्या पुनरागमनाला साथ मिळेल का प्रतीक वखारेची. दोन्ही संघांसाठी समान संधी. पाहूया कोण जिंकते, येवई की अंजूर. 1 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईक पॉइंट असलेला फलंदाज मिस्टर प्रतीक. बॉलिंग ट्रॅकवर आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेताना प्रतीक वखारे. यावेळेस बघा अर्नबमध्ये काही मिस्टेक्स पाहायला मिळत आहेत, कारण म्हणतात की चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी कधीही माघार घेतलेली पत्करते, आणि त्या ठिकाणी माघार घेत आहेत कारण या एका चेंडूवर भवितव्य अवलंबून आहे. अध्यक्ष चषक जिंकायचा, आणि त्यासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. दोन्ही संघांना तेच ठाऊक आहे. पाहूया आता एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना सामना कुठल्या संघाच्या बाजूने जातोय. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर प्रतीक वखारे. पुन्हा एकदा चुकलेत. यालाच म्हणतात दबाव, पण दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊन जातो. आता एका ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रतीक पाटील यांनी या अगोदर एक चौकार खेचून मैदानाच्या आतमध्ये भाव खाल्लेला आहे, पण या अगोदर चांगलं षटक हाताळून प्रतीक वखारे यांनी सुद्धा तीच कामगिरी केलेली आहे. पण आता मागच्या कामगिरीवर लक्ष न देता या एका चेंडूच्या कामगिरीवर तुमच्या संघाचा विजय पराजय हा ठरलेला आहे. त्याचमुळे पाहूया टाळ्यांचा प्रतिसाद दोन्ही संघांसाठी देऊया. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे, आणि पुन्हा एकदा 2दा चुकलेत, तिसऱ्यांदा यशस्वी होतील का प्रतीक वखारे. बॉलिंग ट्रॅकवर तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज असतील प्रतीक पाटील. ड्राईव्ह केलंय, बॉल बॅटची एज घेऊन पोहोचतोय गल्लीमध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय, आणि प्रतीक वखारे यांनी बाजी मारलेली आहे, आणि आई गावदेवी येवई हा संघ विजय ठरलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. चला आपण पुढचा सामना येवई आणि एकवीर मानकुळ या 2 संघांना खेळणार आहोत. काय सामना रंगलाय. शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा हा सामना. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रतीक वखारे. चला योगेश भोईर साहेबांना शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत. प्रतीक वखारे यांचं जे शेवटचे षटक होतं
ते एवई संघासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या चांगल्या गुणांची चर्चा नेहमीच होते आणि त्याचमुळे ते गुण पाहायला मिळालेले आहेत मिस्टर प्रतीक वखारे यांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये. खरं तर न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाच्या बाजूनेच पूर्णपणे सामना झुकला होता, पण त्या ठिकाणी तिसरं षटक जे फायद्याचं ठरलं. त्यानंतर जबरदस्त फाईट बॅक आपण पाहिला आणि एवई संघ पुढे जाताना पाहायला मिळाला. चला, या प्रतीक वखारे आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तुमच्या चांगल्या गोलंदाजीच्या आधारावर आपण तो पुरस्कार तुम्हाला देतोय. एवई संघ चांगला खेळ करताना पाहायला मिळालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन करू शकता, कारण आपल्याला लगेच पुन्हा सामना खेळायचा. कदाचित त्या ठिकाणी अधिकृत सूचना मला मिळणार आहे. तर टॉस होणार आहे.